नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2025 पद आहे मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 1 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असे पहा, नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हा नदी खालपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हा नदी खालपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वेनगंगाची ती उपनदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो? नागपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंधोरा या ठिकाणी 5 नद्यांचा संगम होतो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे हे प्रसिद्ध आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नागपूर आणि भंडारा. मॅग्नीज खनिज उत्पादनासाठी ते अग्रेसर म्हणजे प्रसिद्ध जिल्हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 19वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलेले आहे? पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रॉबर्ट हुक यांनी सर्वप्रथम पेशी हे नाव वापरात आणलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे उद्गार कोणी काढलेले आहेत? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे उद्गार कोणी काढलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी काढलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, खरुज नायटा हे डॅश रोग आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे संपर्कजन्य रोग आहेत. कोणते आहेत मित्रांनो? संपर्कजन्य हे रोग आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात डॅश पासून बनवितात? पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतामध्ये डॅश पासून हे बनवले जातात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे ऊसापासून बनवले जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? डोळ्याचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या जीवनसत्वाचा उपयुक्त होतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जीवनसत्व अ चा उपयोग होतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, पंकज या शब्दाचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पंकज या शब्दाचा योग्य अर्थ आपला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चिखलात जन्मलेला. काय मित्रांनो? चिखलात जन्मलेला, त्याला असे आपलं योग्य अर्थ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष नेमके कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे NK सिंह हे 15व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झालेली आहे? औद्योगिक क्रांती प्रथम कुठे झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे इंग्लंड या ठिकाणी प्रथम औद्योगिक क्रांती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे काय? स्वतःशीच केलेले भाषण म्हणजे नेमके काय असते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सोगत असते. हे आपले योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण आहेत? भारतरत्न या सन्मानाने पहिले बिगर भारतीय मानकरी कोण ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे खान अब्दुल गफ्फार खान हे पहिले बिगर भारतीय मानकरी ठरलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, धनराज पिल्ले हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे हॉकी खेळाशी ते संबंधित आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते? शरीरात सतत रक्त पाठवण्याचे काम कोणाकडे असते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हृदयाकडे असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य नेमके कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे विश्वास एकता म्हणजे बलिदान. काय मित्रांनो, विश्वास एकता बलिदान हे काय आझाद हिंद सेनेचे ब्रीद वाक्य आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा काय? डॅश आहे. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती जागा काय कशी आहे मित्रांनो? डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ती क्षितिज आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पोर्तुगीज. काय मित्रांनो, तंबाखू हा शब्द काय आहे? पोर्तुगीज आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कक्षीय तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू कोणता आहे? कक्षीय तापमानाला द्रव स्थितीत असणारा एकमेव धातू आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पारा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचे जे काय संक्षिप्त रूप आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन हे भरलेला असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे केव्हा करण्यात आलेली आहे? न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे केव्हा करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1880 साली. न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना पुणे येथे 1880 साली या म्हणजे वर्षी करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेत मांडला होता? शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 7व्या पंचवार्षिकमध्ये शून्य आधारित अर्थसंकल्प हा मांडण्यात आला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, AU ही कशाची संज्ञा म्हणजे AU ही संज्ञा कोणत्या मूलद्रव्याची आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सोन्याची ही मूलद्रव्याची म्हणजे AU ही संज्ञा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे? माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2005 साली हा माहिती अधिकार कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश पासून झालेली आहे? भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश पासून झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1965 पासून भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रमाबाई रानडे यांनी केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो,
क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे उपग्रह प्रक्षेपण यांच्याशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, डॅश या मराठी संतांच्या अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आला आहे. डॅश या मराठी संतांचा अभंगाचा समावेश गुरु ग्रंथ साहेब मध्ये करण्यात आला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नामदेव. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केली आहे? कोणत्या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भारत बायोटेक या कंपनीने टायफॉइड या रोगावरील लस तयार केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण संबंधित आहे? पंचायत राज या विषयाशी कोणते प्रकरण हे संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 90 प्रकरण हे पंचायत राज या प्रकरणाशी म्हणजे या विषयाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, खालपैकी कोणता दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? खालपैकी कोणता दिवस जागतिक रेडिओ दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 13 फेब्रुवारी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत अवनी लेखराने कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे? पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये अवनी लेखराने कोणत्या खेळामध्ये सुवर्णपदक हे जिंकलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नेमबाजीमध्ये अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, 31 ऑक्टोबर हा दिवस देशात कोणता दिवस साजरा म्हणून म्हणजे दिवस साजरा करण्यात येत आहे? 31 ऑक्टोबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रीय एकता दिवस हा दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, शीतयुद्धाचा करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? शीतयुद्धाचा करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1904 साली शीतयुद्धाचा करार या वर्षी म्हणजे 1904 मध्ये अस्तित्वात आला होता. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य ठरलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रथम राज्य ठरलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.